आता आलोय आम्ही नैनितालमध्ये, जरा लेट झालेलं आहे. हां नाही 7 वाजता पोचलेले आणि आता दर्शनाला चालले. हा इथं नैनितालच्या बस स्टँडला आला ना, इथं तुम्हाला शटल भेटतील, बस पण भेटतील. बस 100 रुपयाला आहेत आणि इथं शटल आहे. शटलची प्राईस 150-200 रुपये, पण इथं लिहिलेलं आहे सगळं. हे जे आहे ना इथं लिहिलेलं आहे सगळं, तेवढेच पैसे घेतात. हे काय प्रॉब्लेम नाही आहे, सगळं ओके. आणि गर्दी नाही आहे इथं आतमध्ये. 18 किलोमीटर आहे बस स्टँडपासून. हे बघा असे शटल आहे, शटलवरती असं लिहिलेलं असतं. अशा गाड्या असतील तेच बारक्या असतील, आपलं कमी पैशाचे असतील. जर का तुम्हाला दुसऱ्या गाड्या भेटल्या ना तर ते काही सांगतील, चालत जावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल, गाडीत बसा, 1000 द्या, 2000 द्या. बसू नका, पैसे असेल तर बसा, पण पैसे जास्त घालवायचे नसेल तर शटलसाठी थांबा बस स्टँडच्या जवळ. आणि बसला 100 रुपये, शटलवरती 50 रुपये शटलला, अशा कारला. तर एवढं लक्षात ठेवा. 2 किलोमीटर राहिले पण खूप जाम आहे, त्यामुळे इथं थांबवली गाडी. आता थांबवली म्हणजे गर्दी. आता आम्ही चाललो 2 किलोमीटर, कारण भरपूर लाईन आहे, गाड्या पुढं सरकत नाही. 4 जण आणि पोरं आमच्या अंगावर. आपण जवळ नैनिताल कैची धाम मंदिर तिथे आहे. आम्ही इथे बघा गर्दी. आता वाजलेत 11 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. दर्शन आहे ना, दर्शन 10 ते 15 मिनिटातच होतं आहे. म्हणजे आमचं तरी झालं 10च मिनिटात झालं दर्शन. पण खालून वरपर्यंत तिथपर्यंत चालत यावं लागलं. तुम्हाला यायची गरज नाही पडणार. आणि इथं शटलसाठी खूप वेळ थांबावं लागते. हे थोडे दिवसच चालेल, नंतर ना काही चालणार नाही. बघा जिथून निघालो होतो तिथं चालू आहे आम्ही. आता इथं स्कूटी रेंट करून जावं म्हणलं, टॉर्क आहेत, पण हे 700 रुपये एका दिवसासाठी म्हणते. आणि बुलेट 1200 रुपये, म्हणजे बुलेट वगैरे घेतली तर 1200 रुपये, आणि ही 700 रुपयाला आहे. तर इथं आलो आहे. अशी गाडी भेटती 600 रुपयाला. 2 दिवस म्हणून त्यांनी दिली. 2 गाड्या घेणार आहे मोपेडच, आणि त्याच्यावरतीच फिरणार आहे. आता आम्ही बस स्टँडलाच आहे नैनिताल. ही गाडी घेतलेली आहे आपल्याला, जरा फुटलेली आहे, पण आपल्याला काय 2 दिवस तर वापरायची. 600 रुपये पर डेने घेतलेली ही गाडी. इथं बाजूला पण अजून भरपूर आहेत, फोन पण लावलेत, पण ते 800 रुपये 700 रुपये असं सांगते ते. मग इथं कमी करून 600 रुपयाला भेटली, म्हणजे 200 रुपये आपले वाचले म्हणायला लागेल. तिथं मागं विचारलं की तो कमीच करत नव्हता. इथं दुकान आहे, इथून घेतलेली बघा. एवढं आहे तुम्हाला फिरायला इथं. पॉज करून बघा निवांत. मी पण आता हे बघितलं, हे 2 टू व्हीलरवरती येऊ शकता यातले थोडे पॉईंट. तर आम्ही यातले थोडे पॉईंट टू व्हीलर करून फिरणार आहे. येतील टू व्हीलर, आम्ही इथं बसले जरा निवांत, दमलेत सगळेच. इथं थांबलोय आता, मस्त वातावरण झालं. सकाळपासून काही खाल्लेलं नाही, त्यामुळे खायला थांबलो इथं आम्ही. काहीतरी मॅगी वगैरे काहीतरी घेईल आणि खाईल. हे मॅगी आपली, आणि ह्याचं काही खाण्याचा मूड नाही आहे, त्यामुळं मला त्याच्या मागे फिरायला लागेल. आणि हे मॅगी चालू आहे आमची. नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आता. आणि आता आम्ही चाललो आहे भीमतालला. वातावरण एक नंबर झालेले एकदम, म्हणजे असं थंड पण नाही जास्त आणि जास्त गरम पण नाही, एक नंबर वातावरण आहे. रोडबद्दल तर काय मला बोलायचंच नाही, एवढा खतरनाक रोड आहे ना, म्हणजे एक नंबर रोड आहे की काय त्याचा नादच नाही केला पाहिजे. आपल्या इथल्या घाटातला रोड आणि इथल्या घाटातल्या रोडांची कंपॅरिझनच नाही आहे कुठली. तर चाललो आहे आम्ही. हे बघा रोड, बघा वातावरण. आणि आता आपण आहे ना भीमतालला चालू आहे. इथून एक 15 किलोमीटर असेल, 15-16 किलोमीटर असेल इथून. तर मी पण पहिल्यांदाच चाललो आहे भीमतालला. नावावरनं तर असं वाटतंय की फक्त तलाव असणार आहे तिथं, पण ते तिथं गेल्यावरतीच कळेल. तलाव असेल, शॉपिंगसाठी जागा असेल, स्ट्रीट फूड वगैरे असतील. पण आमचं खाऊन तर झालेलं आहे, म्हणजे जेवणच झालं आहे आत्ताचं आमचं. तर तिथं गेल्यावरतीच आता मी तुम्हाला दाखवतो काय विषय येतो. महत्त्वाची गोष्ट आहे, नीट ऐका. भीमतालला आम्ही गेलो होतो, पण पुढं नाही गेलो, रिटर्न फिरून आलो. त्याचं कारण असं की पुढं एक चेकपोस्ट लागतं. त्याच्या बाहेर जर का तुम्ही रेंटेड बाईक किंवा कार घेऊन गेला ना, बाईकच भेटली तर कार भेटत नाही शक्यतो, म्हणजे मला तर दिसली नाही. बाईक घेऊन गेल्या रेंटेड तर परत रिटर्न आतमध्ये एंट्री नाही. संध्याकाळी रात्री 8 नंतरच एंट्री. आणि हा रोड अख्खा जंगलचा आहे, जसं मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि जागोजागी नोटीस बोर्ड पण लागले आहेत की जंगली प्राणी रोडला येतात.
तर जर का तुम्ही दिवसा तिथे बाहेर जात आहे आणि 8 वाजेपर्यंत जर का बाहेर फिरणार असाल तरच तुम्ही बाहेर जाऊ, नाही तर जाऊ नका. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण काय जर का तुम्ही तिथं गाडी घेतली रेंटनी 300-400चं पेट्रोल टाकून आला नाही इथपर्यंत तर तुम्हाला रिटर्न जावं लागेल, तुमचं पेट्रोल अख्खं वाया जाणार. हे 7 ताल लावले आता आम्ही, तिथनंच हे जवळच आहे, सगळीकडे बोर्ड वगैरे आहेत, मॅपवरती पण दिसेल तुम्हाला. इथं वॉटर स्पोर्ट्स आहेत बोटचं आणि ते हे बघा. असे वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत, बोटिंग पण आहे, तर इथं पण येऊ शकता. पण हेच सगळं तुम्हाला वर नैनितालला पण भेटणार आहे. और जंप के लिए दोनों साइड पकड़नी है, जंप नहीं करनी है, नहीं करने का, वापस आना है सीधे. तो बैक ऐसा ट्राई करना, पीछे पकड़ के खींच के आना है. जैसे मी आता केलं ते 300 रुपयाचे, ते तुम्ही बघितलं असेल कुठपर्यंत. आणि त्या साईडला एक आहे, दिसणार नाही, ते या साईडनी असं त्या एंडला जाणार आहे आणि तिथं थांबणार, तिकडनं टू व्हीलरवरती घेऊन येणार. पण ऑनेस्ट रिव्ह्यू काही मजा येत नाही, एकदम असं बोर झालं का तुझं. बाकी तुमची इच्छा आहे करायची की नाही करायचं. हो का, ते जम्प करतात. सत्यम गेला आहे म्हणजे मी ह्याला बकरा बनवला आहे थोडक्यात, कारण माझे पैसे गेले म्हणून ह्याचे पण गेले पाहिजे म्हणून मी ह्याला पाठवलेलं आहे. माझ्या एकट्याचे पैसे काय घालवू ना, कारण हे खूळ ह्यानेच डोक्यात घासलं होतं. छोड दो, त्या दोऱ्याजवळ तोंड नको घेऊ. लिंबू सरबत घेतलं जरा प्यायला, सकाळपासून असला काय पिलंच नव्हतं. 2-3 वेळा बघितलं होतं पण काय पिलं नाही. इथं होतं ते घेतले, चांगले एनर्जी ड्रिंक. पण इथं काय गरज नाही कारण इकडं थंडच वातावरण झालेलं आहे. आता आमचं 7 ताल फिरून ॲक्टिव्हिटी पण केली तशी तुम्ही बघितली. आता आम्ही चाललो रूमवरती, आवरणार, जरा फ्रेश होणार आणि मग नैना देवीला जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असणार, नैना देवीचं दर्शन आणि त्यानंतर जे काय खाईल पिईल एवढं असणार आहे. बघत राहा. पुढं आलेले परत आपण बस स्टँडलाच, इथं बस स्टँड आहे. ते दोघं मागं आहेत, खरेदी करत थांबले होते. आम्ही इथं आलो आहे कॉफी प्यावं म्हणलं, जरा चहा कॉफीला खराब थंडी आहे. दुपारचं तुम्हाला आहे ना इथं थंडी वाजणार नाही, म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की दिवसभर नाही वाजणार थंडी. आता बघा 6 वाजलेत आणि लय खतरनाक थंडी, त्यामुळे जर्किंग, टोपी वगैरे सगळं सोबत घेऊनच फिरा. रूमवर काय घेऊन जाऊ नका. कसं वाटलं शेता बाईक राईड? खूप छान. काल आपल्याला खालची रूम भेटली होती, इथं सत्यमची रूम आहे आणि इथं आज वर भेटलेली आहे. आणि खालची रूम जरा बारकी आहे, वरची रूम मोठी आहे एकदम. बेड पण सगळे, टेबल वगैरे आहे काम करायला, टी व्ही पण आहे इथं. बाकी तर सगळं सेम आहे, वॉशरूम वगैरे. हां, वॉशरूम वगैरे मोठं आहे आणि अशी रूम आहे. आणि वरनं व्ह्यू बघा कसा येतोय, हे बघा. इथल्या हॉटेलचा नंबर किंवा बुकिंगची लिंक वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल. अजून काही डिटेल पाहिजे नसेल तर इंस्टाग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्येच आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा. मेसेज करताना असा मेसेज करा, नैनितालबद्दल विचारायचं आहे, असं काहीतरी. हिंदी मराठी कसं बी करा, इंग्रजी पण करा, काही चालते. कशी वाटते शेता रूम? ही खालची थोडीशी बारीक होती, थोडीशी बारीक होती, पण ही चांगली आणि फ्रेश वाटते इथं. हां, म्हणजे बारीक आहे, बाकी काय ते खराब नाही त्यामध्ये, बारीक आहे, फक्त थोडीशी बारीक आहे. आता बाहेरनं खारी पॅटीस आणलेले, ते कॉफी मागवली, ते खाणार पिणार, थोडंसं फ्रेश होणार आणि मग आम्ही बाहेर जाणार फिरायला. ते पण दाखवू तुम्हाला. थंडी लय बेकार आहे. कॉफी घेतली आम्ही आणि पॅटीस आणलं होतं बाहेरनं,
आणि आणि आम्ही सगळे इथं खात बसतो म्हणजे नाश्ता करतो. जेवण्यासाठी बोलवून आलेले आणि चावी 2-3 वेळा मी कुठं ठेवली ती विसरून जातोय. आले कसं जेवायला खाऊन घे, मी याला चारून घे. हे आहे आज पुरी आणि मसाले भात, पनीरची भाजी. पनीरची भाजी आणि मसाले भात. त्या आहे. ह्याच्यात टाइमपास चालू आहे इथं. मी याला आतमध्ये घेऊन बसलेलो आहे कारण श्वेता आणि निकिता आत्ता जेवण करतात ते. पहिल्यांदा आम्ही जेवण करून घेतलं आणि बाहेर आम्ही कुठं गेलो नाही फिरायला कारण सत्यमकडं आणि निकिताकडं जर्किंग नाही आहे. आणि जर्किंग घ्यायचं जरी झालं तरी इथून खाली मॉल रोडला जावं लागतं आणि तिथं जायला पण खूप वाट लागणार आहे. 16 डिग्री सेल्सिअस चालू आहे टेम्परेचर. माझ्याकडे सगळं आहे आणि मी रूममध्ये घालून बसलेले कारण थंडी आहे. ह्याला जर्किंग काढून ठेवले बाहेर पण घालत नाही आहे त्यामुळे डबल कपडे घातलेले आहेत सगळे. काय तर लावून बसतोय. झालेला आहे आजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे संपलेला आहे. एकदम एक नंबर दर्शन झालेलं आहे. एक नंबर दर्शन तर झालेलं आहे. तुम्हाला वाटलं तर मी एक छोटीशी क्लिप पण काय म्हणजे काय त्याचा उपयोग नाही. तुम्ही इथे येऊनच दर्शन घ्या. आता राहिला प्रश्न ह्या रूमचा. आता मला या रूमबद्दल बोलायचं होतं, ह्या प्रॉपर्टीबद्दल बोलायचं होतं. प्रॉपर्टी प्रत्येक ठिकाणी भारीतली किंवा साधी अशी असती पण ह्या प्रॉपर्टीमध्ये आहे ना जे ओनर आहेत या प्रॉपर्टीचे ते एक नंबर आहेत. म्हणजे घरगुती म्हणजे तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही तुमच्या घरापासून लांब आहे. एवढी माणुसकी आहे ना म्हणजे खूप खूप चांगलं आहे. म्हणजे असं त्यांनी मला काही दिलेलं नाही आहे, मी माझ्या मनापासून सांगतो आहे. आणि त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे दिलेले डिटेल्स. आलात तर इथं नक्की राहा. सोय आहे सगळीच सोय, गरम पाण्याची ती सगळी सोय, जाण्या येण्याची पण सोय होती. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आम्ही कुठं गेलेलो नाही आज ते तुम्हाला कळलंच असेल कारण 16 डिग्री आत्ता 14-15 डिग्री चालू आहे टेम्परेचर. तर म्हणून गेलो नाही कुठे बाहेर कारण सत्यमकडं आणि निकिताकडं काही नाही आहे जर्किंग घालायला आणि पोरांना पण एवढ्या थंडीचं नेणं काय बरोबर नाही आहे त्यामुळे आम्ही नाही गेलो. आम्ही आता उद्या जाऊ. उद्या पण माहीत नाही कुठं जाऊ शकतो कारण इथं भरपूर ठिकाणी रोड बंद आहेत कारण उद्या मोठा उत्सव असतो इथं. निमकुर्ली बाबांचाच उत्सव असतो. तर जिथं ओपन असतील रोड तिथं जाऊ, तुम्हाला पण दाखवू. आणि सगळं अख्खं म्हणजे मी एकदम रॉच ठेवत असतो, असं काय वेगळं करायचा प्रयत्न करत नाही. तर मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.